नमस्कार मित्रांनो. आपण कालच एक व्हिडिओ अपलोड केला होता यू-जी-सीचा आणि त्याच्यावरती कालच सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणलेली आहे. जे आंदोलन चालले होते भारतामध्ये की यू-जी-सीमध्ये एकतर्फी निर्णय होतोय. मग त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने काल आपले जे चीफ जस्टिस आहेत सूर्यकांत, त्यांच्या बेंचने काल त्याच्यावरती स्थगिती दिली. त्यामध्ये त्यांनी असं सांगितले त्यांचा निर्णय जो होता सुनावणी दरम्यान त्यांनी असं सांगितलं की नियमावलीत काही तरतुदी अस्पष्टी असून त्यांचा गैरवापर होऊ शकतो. भेदभाव ही संकल्पना आधीच परिभाषित असताना जातीनिहाय भेदभाव स्वतंत्रपणे परिभाषित करण्याची गरज काय? नियमावलीतून रॅगिंगचा उल्लेख का वगळण्यात आला आहे? असे अनेक प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना उद्देशून सांगितले की या नियमावलीचा पुन्हा विचार करण्यासाठी विशेष समिती स्थापन करायला पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे. आणि त्याच्यानंतर अजून त्यांनी म्हणजे सरकारलाच प्रश्न विचारलेले आहेत. समाजातील मूल्ये, सामाजिक आजार आणि नियमांचा कॅम्पस बाहेरील वर्तनावर होणारा परिणाम याचा सखोल विचार होणे गरजेचं आहे. सरन्यायाधीशांनी यावेळी व्यापक सामाजिक प्रश्नही उपस्थित केला. तो म्हणजे अनुसूचित जातींमधील अनेक जण आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत. आपण जातीरहित समाजाकडे वाटचाल करत असताना पुन्हा मागे जात आहोत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की 75 वर्षापूर्वी जे चाललं होतं ते आपल्याला आता परत फॉलो करायचं नाही आहे, असं त्यांनी स्पष्ट मत त्यांचं मांडलेलं आहे काल. तसेच वेगवेगळ्या जातींसाठी स्वतंत्र वसतिगृहांची कल्पनाही त्यांनी तीव्र शब्दात फेटाळली. कृपया हे करू नका. आम्ही सगळे एकत्र राहत होतो. आंतरजातीय विवाहही होत आहेत, असे नमूद केलंय त्यांनी. त्यानंतरनं न्यायमूर्ती बागची जे आहेत त्यांनी असं सांगितलं की शिक्षण संस्थांमध्ये भारतीय एकतेचे प्रतिबिंब दिसले पाहिजे, असं मत व्यक्त केलं त्यांनी. 2012च्या नियमावलीत सर्वसमावेशक संरक्षण होते. मग आता त्यातून मागे जाणे का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मागासलेपणाकडे न जाण्याचा सिद्धांत अधोरेखित केला आहे. न्यायालयाने यू-जी-सी नियमावली 2026 अंमलबजावणीपासून तात्पुरती स्थगित ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयाने केंद्र सरकार आणि यू-जी-सीला नोटीस बजावली असून पुढील सुनावणी 19 मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत 2026चे नियम लागू राहणार नाहीत. तसेच 2012 मधील यू-जी-सी नियमावली पुन्हा लागू राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. म्हणजे न्यायालयाने असं सांगितलं की जो उद्देश होता यू-जी-सीचा, जो PDF आली होती, मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. त्यामध्ये जो उद्देश होता त्याच्यामध्ये जे त्यांनी मांडलं होतं ते पूर्णपणे अस्पष्ट आहे. म्हणजे त्याचे जे पूर्ण सविस्तर मांडायला हवं होतं ते त्यांनी एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये मांडलं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर स्थगिती आणलेली आहे. तर अशा प्रकारे यू-जी-सीवर स्थगिती आलेली आहे. बघू आता मार्चमध्ये परत सुनावणी होणार आहे. त्यानंतरनं काय सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल तो आपण त्यावेळेस बघू. जर तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. ह्याच्यावरनं पूर्णपणे डिटेल्समध्ये आपण ही एक व्हिडिओ तयार करू शकतो. धन्यवाद.